की गायनोशियमचे पार्ट्स कोणते, त्याचं युनिट कोणतं. जसं गायनोशियमचं कार्पेल किंवा पिस्टिल आहे आणि अँड्रोशियमचं स्टेमन असतात, मग स्टेमनचे पार्ट काय आहे असं काहीतरी विचारतील. तुम्हाला त्याच्यानंतर ह्युमन रिप्रोडक्शनचं त्यांनी एक प्रश्न आलेला होता याच्या अगोदर, की बाबा एक कंबाईनला आलाय बघा आणि राज्यसेवेला आलाय. कंबाईनला आला होता ते स्पर्म जे आहेत, तर स्पर्मच्या डेव्हलपमेंटच्या स्टेजेस काय आहेत, स्पर्मॅटोगोनिया, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स, स्पर्मॅटिड आणि असं काहीतरी आणि स्पर्म, असा हा कंबाईनला आलेला आहे. आणि राज्यसेवेला आला होता की बाबा टेस्टिस जे असतात ते स्क्रोटल सॅकमध्ये अबडॉमेन पासून खाली केव्हा येतात, कोणत्या महिन्यात येतात, असा प्रश्न होता. तर तुम्ही रिप्रोडक्शन हा चॅप्टर पूर्ण जरी वाचला असता तरी हा प्रश्न तुम्हाला थोडासा विचार करायला लावला असतं की नेमकं कधी बाबा हे डिसेंड केव्हा होतात, टेस्टिस हे स्क्रोटल सॅकमध्ये डिसेंड केव्हा होतात, असं काहीतरी तो प्रश्न होता. प्लांट ग्रोथ हॉर्मोन्स म्हणतो, PGR किंवा प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स म्हणतो, त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारला होता. आता तो ठीक आहे, तो त्या प्रश्नावर पण बरेच ऑब्जेक्शन उठले होते. तर अशा काही गोष्टी आहेत, म्हणजे थोडंसं बॉटनीचं. आणि दुसरं डिसिजेसवर विचारतात बघा, ते प्लांट डिसिजेसवर, जे आपल्या 11वीच्या पुस्तकामध्ये, 11वीच्या किंवा 11वीच्या पुस्तकामध्ये आहेत बघा, की बाबा ग्रासी शूट नेमका कोणाचा आहे, टिक्का डिझीज कोणाचा आहे, किंवा ब्लॅक आर्म डिझीज कोणाचा आहे, म्हणजे वनस्पतींवर कोणते आजार होतात. त्याच्यानंतर पुढची प्रायोरिटी पाहिजे डिझीजेस, ह्युमन डिझीजेस बोलतोय आम्ही, ही प्लाझ्मोडियम म्हणजे मलेरिया हा नेमका कशामुळे होतो, बॅक्टेरियामुळे होतो, व्हायरसमुळे होतो, का एखाद्या आदिजीवामुळे होतो, असं काहीतरी विचारतील. त्यामुळे एखादी स्पेसिफिक टेस्ट आहे, एड्सचं डायग्नोसिस करण्यासाठी कोणती एलाइजा टेस्ट आहे, BCG व्हॅक्सिन कोणाला देतात, किंवा मग एखादा डिझीज आहे त्याचा व्हेक्टर कोण आहे, म्हणजे फिमेल अॅनाफिलस मादीमुळे काय होतं आणि एडिस इजिप्तीमुळे, असं काहीतरी. म्हणजे असं बेसिक ते विचारतायत. पुन्हा पुढे काय विचारू शकतील रे, की व्हिटॅमिन्स वगैरे, व्हिटॅमिन A, B, C, D, E, K जे आहेत, तर त्यांचे केमिकल नावं, त्यांच्या कमतरतेमुळे कोणते आजार होतात, असे काहीतरी ते प्रश्न विचारू शकतील. म्हणजे हा फॅक्च्युअल पार्ट झाला बघा. म्हणजे तुमच्या नोट्समध्ये न्यूट्रियंट्स असतात, न्यूट्रियंट्स मध्ये काय आलं तर अमायनो ऍसिड्स आहेत, अमायनो ऍसिड्स 20 असतात, मग त्याच्यातले इसेन्शियल असतात, नॉन इसेन्शियल असतात. त्याच्यानंतर मोनोसॅकराइड कोणते आहेत त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर आता हा रट्टा मारायचाच भाग आहे, याच्यामध्ये काही कन्सेप्च्युअल नसतंच तुम्हाला. त्याच्यानंतर डिसिजेस मध्ये सुद्धा रट्टाच मारावा लागणार आहे. TB कशामुळे होतो, कॉलेरा कशामुळे होतो, टायफॉइड कशामुळे होतो, त्याच्यावर उपाय एखादी काही विशिष्ट लस असली. आता बघा त्या पूनम पांडेचा किस्सा झाला होता सर्व्हायकल कॅन्सर बद्दल, बरोबर, सॉरी सर्व्हायकल कॅन्सर बद्दल किस्सा. तर तो सर्व्हायकल कॅन्सरची त्याची काहीतरी व्हॅक्सिन असते, मला वाटतं पॅपिलोमा असं काहीतरी त्या व्हॅक्सिनचं नाव असतं.